सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हाय, नमस्कार. मी सुवर्णा. फौजी वेब सुवर्ण ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज होती शिवजयंती. हा व्हिडिओ कालचा आहे. काल व्हिडिओ मला टाकायला जमलं नाही, तर आजचा हा व्हिडिओ. कॅम्पमध्ये शिवजयंतीची तयारी खूप जोरात चालली होती. मग आम्ही पण गेलो होतो शिवजयंती बघायला. फौजी सुट्टीवरती असल्यामुळे शक्य होतं, कारण तसं एकटीला जायला काही जमत नाही, कारण मुलं गर्दी खूप जास्त असते, त्याच्यामुळं आम्ही काही जात नाही. तर फौजी सुट्टीला होते, तर म्हटलं चला ह्या वर्षी आहे सुट्टीला, तर शिवजयंती आपण बघून येऊया. तसे आमच्या शेजारी पण सोसायटीमध्ये छान तयारी असते, पण देवळाली कॅम्पमध्ये थोडीशी जास्त मोठी. हे आहे देवळाली कॅम्प. देवळाली कॅम्पमध्ये गेल्यानंतर त्यांनी भगव्या पताका वगैरे खूप छान लावून घेतलेलं होतं. डेकोरेशन खूप सुंदर केलं होतं. तयारी छान झाली होती. त्यांनी देखावा वगैरे पण खूप सुंदर केला होता. आम्ही गेलो होतो बघायला. संध्याकाळची वेळ होती, रात्रीचंच गेलो होतो, कारण दिवसा तर काही जमत नाही. भगव्या पताका, महाराजांच्या जयंतीनिमित्त लावलेली महाराजांच्या प्रतिमा असलेले बॅनर, महाराजांची गाणी आणि जल्लोष, हे सगळं बघून आपोआपच मन भरून येतं. भगवा झेंडा हा फक्त एक झेंडा नाही किंवा हा एक रंगही नाही, तर भगवा झेंडा हे एक शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहे. भगवा म्हणजे नुसता झेंडा नाही, तर तो सह्याद्रीचा स्वाभिमान आहे, आणि भगवा म्हणजे शिवछत्रपती आहे. देखावा तर खूप सुंदर बनवलेला होता. तिथे छोट्या मुलांचे सगळे व्हिडिओ शूट वगैरे चालू होते, कारण आम्ही 18 जानेवारीला गेलो होतो रात्रीचं. तर 19 फेब्रुवारीला लोकांना अपलोड करण्यासाठी लोकांची तिथं भरपूर गर्दी जमली होती. अगदी छोटे शिवाजी महाराज बनलेले होते, काही जिजामाता बनलेले होतं. खूप सुंदर शूट वगैरे चालू होतं, आणि त्यांनी देखावा पण सुंदर केला होता. लाईटिंग, डेकोरेशन वगैरे खूपच छान होतं. गेलो, सगळं बघून वगैरे झाल्यानंतर आम्ही पण थोडेसे फोटोशूट वगैरे केलं, व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ तर असा आम्ही शूट केला होता. त्यानंतर तिथे दिसते तुम्हाला छोटे शिवाजी महाराज वगैरे, जिजामाता, आणि भरपूर लोक बघायला आदल्या दिवशीच आले होते, 18 जानेवारीलाच. त्यानंतर हा व्हिडिओ वगैरे आम्ही घेतला. त्यानंतर आम्हाला यायचं होतं घरी म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये पण, विजयनगरमध्ये आम्ही राहतो, तर तिथं पण खूप भारी तिथे ढोल ताशांची वगैरे मिरवणूक वगैरे छान चालू होती. मग आम्हाला ते पण बघायला लवकर यायचं होतं. तर हा देखावा खूप सुंदर आहे. असं रस्त्यात येतानाच हे आहे देवळाली कॅम्पचं आर्मी गेट. आर्मी गेटमधून येताना पाण्याचे कारंजे वगैरे खूप छान दिसतात. त्यानंतर रात्रीचं वातावरण तर खूपच भारी असतं रात्रीचं फिरायला, कारण आर्मी कॅम्प म्हटल्यावरती लाईटिंग, वातावरण खूप छान प्रसन्न. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या सोसायटीमध्ये, विजयनगरमध्ये. हळू. असा होता माझा राजा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा शिवछत्रपती. त्यानंतर आम्ही आलो त्यावेळेस आरती वगैरे त्यांनी सुरुवात केली होती. आरतीसाठी त्यांनी सगळ्यांना शूज, चप्पल वगैरे पायातून काढून ठेवायला लावली होती, आणि आरती सुरू झाली. आरती सुरू झाल्यानंतर शिवाजी महाराजांची आरती झाली. त्यानंतर शंभूराजांचीही आरती झाली. एकीकडे शंभूराजांचा बलिदान मास चालू असतो, आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांची जयंती असते. आरती झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे शौर्य आणि न्याय, स्वराज्याचे प्रतीक आहे.
शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो, हे विचार आजही प्रेरणा देतात. महाराज हे निर्भयता, नेतृत्व आणि शिस्तीचे एक उत्तम उदाहरण आहेत. फटाके तर खूप जास्त होते. फटाके संपत नव्हते. बरेच फटाके वगैरे पाहिल्यानंतर, फटाक्यांची आतिषबाजी संपल्यानंतर मुलं भगवा झेंडा घेऊन फडकत नाचत होते. त्या थोड्या वेळ आम्ही बघितल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग हा कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे फौजी वाईफ सुवर्णा ब्लॉग्स. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि इथून पुढे आपले व्हिडिओ असेच येत राहतील. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.